पतंजली योगपीठातून गेली 16 ते 17 वर्ष योगसेवेचं हे कार्य आम्ही निरंतर करत आहोत। पतंजली योगपीठाची केंद्रीय प्रभारी म्हणून ही सेवा देण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे। माझ्याबरोबर आमचे पतंजली परिवाराचे योग शिक्षक आदरणीय श्रीनिवास बावधनकर साहेब गेली कित्येक वर्ष योग सेवेमध्ये यांनी हिरिरीने सहभाग घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निशुल्क असे योगाचे धडे देण्याचं काम आदरणीय श्रीनिवासजी करत आहेत। सध्याची जी संकटाची वेळ आहे, सध्याची जी महामारी चालू आहे आणि याच्यामुळं लोकांचा मृत्यू होण्याचं प्रमाण आणि त्याचबरोबर भयभीत होऊन मृत्यूचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्याच्यासाठी म्हणून काहीतरी करावं असं अस्मिता विजननी ठरवलं। कारण या संकटाच्या काळामध्ये सगळेच एकमेकांना सहकार्य करत आहेत, मदतीचा ओघ खूप जास्त आहे आणि याच्याचमध्ये अस्मिता विजननी ठरवलं की सध्या जी योगाची गरज आहे लोकांची, तर हा योग लोकांपर्यंत पोचवावा आणि निरंतर रोज त्यांच्याकडून योग साधना करून घ्यावी आणि भयभीत झालेली जी जनता आहे आणि या संकटाच्या काळामध्ये त्यांच्या मनामधली भीती घालवण्याचं काम आणि त्यांना आरोग्य देण्याचं काम अस्मिता विजननी केलेलं आहे। त्यामुळं या अस्मिता विजनचंही मी मनापासून स्वागत करते, त्यांचं अभिनंदन करते। सध्याच्या काळामध्ये ही जी कोरोनाची महामारी सगळीकडं पसरलेली आहे, याच्यामध्ये नेमकं काय करावं या संभ्रमात अनेक जण आहेत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उपाय सांगितले जातात। कुणी सांगतं योग करा, कुणी सांगतं व्यायाम करा, कुणी सांगतं ॲलोपॅथी घ्या, कुणी सांगतं आयुर्वेदाचा भडीमार करा, कुणी घरगुती औषधं सांगतं। अशा वेगवेगळ्या टिप्समधून सध्याची जनता थोडीशी संभ्रमित झालेली आहे आणि अशा वेळी समजत नाही आहे की नक्की काय करायला पाहिजे। तर अशा वेळी पतंजली परिवार तुमच्यासाठी एक सुंदर पॅकेज घेऊन आलेला आहे। या कोरोना काळाच्या महामारीमध्ये स्वतःला निरोगी कसं ठेवावं, स्वतःचं मन नियंत्रणात कसं ठेवावं आणि मनामध्ये जी भीती साठून राहिलेली आहे ती भीती काढून टाकून शांत आणि संयमी मन कसं करावं याच्यासाठीचं एक सुंदर पॅकेज पतंजली परिवाराने तयार केलेलं आहे आणि आज याचाच अभ्यास आपण करणार आहोत। मग याच्यामध्ये आपल्याला नक्की काय करायचं आहे? हे जे पॅकेज आहे कोरोना झालेल्या लोकांसाठी आहे, कोरोना होऊन गेलेल्या लोकांसाठी आहे आणि ज्यांना कोरोना झालेला नाही, जी जनता किंवा जे लोक अजूनपर्यंत कोरोनापासून लांब राहिलेले आहेत, या सगळ्यांसाठी हे जे पॅकेज आहे ते अतिशय उपयुक्त आहे। तर या पॅकेजचा आज आपण अभ्यास करणार आहोत आणि मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं आव्हान करते, विनंती करते की फक्त एक दिवस हा योग करून सोडू नका। निरंतर आजचं जे पॅकेज आहे निरंतर ही योग साधना करा आणि स्वतःला निरोगी ठेवा। आज प्रत्येकाच्या तोंडी एक वाक्य आढळतं की ऑक्सिजन लेवल किती आहे। मग ही ऑक्सिजन लेवल याचं महत्त्व आत्ताच का पटलं? कारण कोरोनामध्ये जी व्यक्ती सिरियस होते आणि जी मृत्युमुखी पडते, तर त्या व्यक्तीची ऑक्सिजन लेवल जेव्हा खूप खाली येते तेव्हा ती व्यक्ती मृत्युमुखी पडते। म्हणजे जगण्यासाठी महत्त्वाचा आहे ऑक्सिजन। हे आता सामान्य जनतेला सुद्धा समजलेलं आहे। अगदी ग्रामीण भागात सुद्धा ऑक्सिजन लेवल किती आहे याच्यावर चर्चा होते आणि प्रत्येकाच्या घरी आज ऑक्सिमीटर नावाचं एक यंत्र आलेलं आहे। त्याच्या मागचा उद्देशच हा आहे की आपल्या शरीरातली ऑक्सिजन लेवल तर कमी झाली नाही आहे, ऑक्सिजनची पातळी तर कमी झालेली नाही आहे ना। तर हा ऑक्सिजनच मेन जगण्याचं साधन आहे, हे आता संपूर्ण जगाला पटलेलं आहे आणि गेली कित्येक वर्ष पतंजली परिवार आणि कित्येक युग आपले ऋषीमुनी, आपले पूर्वज जे आहेत या योग साधनेसाठी आपल्याला सगळ्याला सांगतायत। पण या योग साधनेचं महत्त्व जनतेला आत्ता पटलेलं आहे आणि ऑक्सिजनचं महत्त्व काय आहे जगण्यासाठी हे या जनतेला आत्ता पटलेलं आहे आणि योगाच्या माध्यमातून ऑक्सिजन वाढवण्याचं काम, ऑक्सिजनची लेवल शरीरात वाढवण्याचं कामच आपण करणार आहोत आणि हीच जी साधना आहे ती कशी करायची, किती वेळ करायची, त्याची मात्रा काय आहे याचे धडे आज आपण इथं घेणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला योग हा व्यायाम अशा प्रकारचा आहे जो श्रद्धेने केला पाहिजे, भक्तिभावाने केला पाहिजे, एकाग्रतेने केला पाहिजे आणि
ही एकाग्रता मिळवण्यासाठी, ही मनात श्रद्धा निर्माण करण्यासाठी या व्यायामाची सुरुवात आपल्याला नेहमी प्रार्थनेने करावी लागते. आणि या प्रार्थना इथंही मी तुम्हाला आग्रहाने सांगते की प्रत्येक धर्मातल्या व्यक्तींनी आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना कराव्या. आम्ही आग्रह बिलकुल करत नाही आहे की ओमचाच उच्चार करा, गायत्री मंत्रच म्हणा, कारण त्याच्यामुळं परत वादंग निर्माण होईल. आणि जे चांगलं काम आपल्याला करायचं आहे, योग करून ऑक्सिजन लेवल वाढवायची आणि स्वतःच्या शरीराची प्रतिकार शक्ती जी वाढवायची आहे, त्याच्यामध्ये कुठंतरी अडथळा येऊ शकतो. त्याच्यामुळं सुरुवातीलाच आम्ही विनंती करतोय की तुमच्या धर्माप्रमाणे तुम्ही प्रार्थना करा. आम्ही योग साधना करत असताना नेहमी गायत्री मंत्र म्हणतो, ओमचा उच्चार करतो. तर आज हेच मंत्र इथं आपण उच्चारूयात आणि या योग साधनेची सुरुवात करूयात. तर सुरुवातीला ताठ बसायचं. योग करतानाचा सगळ्यात पहिला नियम हा आहे की पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. पाठीला बाक काढून जर तुम्ही बसलात तर योगाचे, प्राणायामाचे जे काही परिणाम, जे काही लाभ आहेत ते मिळण्यामध्ये अडथळा येतो. कारण अष्टचक्रांचं जागरण योग करत असताना होत असतं. अष्टचक्र म्हणजे शरीरातल्या 8 सिस्टम, ज्याच्यामुळं आपलं शरीर निरंतर चालू असतं. तर या 8 सिस्टमला ॲक्टिवेट करण्याचं किंवा ॲक्टिव्ह करण्याचं, त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचं काम प्राणायाम करत असतो. त्याच्यामुळं पाठीचा कणा हा नेहमी ताठ असला पाहिजे. आणि ही अष्टचक्र कुठं आहेत तर आपल्या पाठीचा जो कणा आहे त्याच्या आजूबाजूला ही अष्टचक्र आहे, तिथं त्यांचं स्थान आहे. त्याच्यामुळं बाक काढून न बसता पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्याला नेहमी प्राणायाम करायचा. हाताची ही ध्यान मुद्रा असणं गरजेचं आहे. ही ध्यान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट याचे जे दोन्ही अग्रभाग आहेत ते आपल्याला असे एकमेकावर हलकेसे दाबायचे. बाकीची 3 बोटं ही अशी वर असतील. हात गुडघ्यावर ठेवायचे, खूप इतकं ताठ बसायचं नाही आहे. हात असे गुडघ्यावर ठेवा, रिलॅक्स राहा. या मुद्रेनी, या ध्यान मुद्रेनी किंवा ध्यान मुद्रेनी मनाची एकाग्रता वाढते, मन शांत होतं, मनावर नियंत्रण येतं आणि या एकाग्रतेने आपण प्राणायाम खूप चांगला करू शकतो. हे या मुद्रेचे फायदे आहेत. तर या ध्यान मुद्रेमध्ये बसायचे, डोळे बंद करायचे आणि दीर्घ श्वास छातीत भरून घेऊन 3 वेळा ओमचा उच्चार करायचा. तर आता या प्रत्यक्ष योग साधनेला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, दीर्घ श्वास छातीत भरून घ्यायचा आणि ओमचा उच्चार करत त्या श्वासाला बाहेर सोडायचा. स्वः तच्चविदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय.
मृत्योर्नमा अमृतं गमय। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। तर अशा या पवित्र भक्तिमय वातावरणात या योग साधनेला आपण सुरुवात करणार आहोत। सुरुवात आपल्याला करायची आहे जॉगिंगने। शरीरातला रक्तसंचार, रक्तप्रवाह व्यवस्थित राहिला पाहिजे, हेही सध्याच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे। शरीराची थोडीशी हालचाल होणंही सध्या गरजेचं आहे। त्याच्यामुळं सुरुवात आपण जॉगिंगने करणार आहोत। आदरणीय श्रीनिवासजी आपल्याला जॉगिंगच्या काही स्टेप्स दाखवतील। इथं आपण हे कोविड पॅकेज म्हणून तयार केलेलं आहे। याच्यामध्ये नेहमी जे आम्ही शिकवतो ते जॉगिंगच्या 12 स्टेप्स शिकवतो, पण या कोविड पॅकेजमध्ये ज्यांना कोरोना झालेला आहे त्यांनासुद्धा या स्टेप्स करता याव्यात याच्यासाठी म्हणून काही ठराविक स्टेप्स आपण इथं घेणार आहोत, ज्याच्यानी आपल्या शरीरातली ऑक्सिजनची लेवल वाढते, ऑक्सिजनची पातळी वाढते। श्वास घेण्यामध्ये जर तुम्हाला अडथळा येत असेल तर तो श्वास घेण्यामधला अडथळा या योगिक जॉगिंगच्या ज्या क्रिया आहेत त्याच्यानी कमी व्हायला लागतो। तर या योगिक जॉगिंगच्या काही स्टेप्स आपण इथं बघणार आहोत। आदरणीय बावधनकर सर, सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला गुडघ्याला जास्तीत जास्त बळ उचलायचं आहे। सावकाश जॉगिंग, थोडंसं फास्ट, त्याच सीटला लावायचा प्रयत्न करा। एक हात पुढे, पायामध्ये थोडंसं अंतर, दोन्ही हात खांद्याला समांतर, सावकाश उजवीकडे झुकायचं आहे, जेवढं शक्य असेल तेवढं सरळ। हीच क्रिया विरुद्ध दिशेने सरळ। त्यानंतर दोन्ही हात पुन्हा एकदा खांद्याला समांतर, उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा, डावा हात वरती आकाशाकडे, नजर वरच्या हाताच्या बोटांकडे। हीच क्रिया विरुद्ध दिशेने करत राहायचंय। त्यानंतर दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही हात समोर, दीर्घ श्वास भरत दोन्ही हात वरच्या दिशेने, नजर वरच्या हाताच्या बोटांकडे, दीर्घ श्वास सोडत पुढे झुकायचंय। आपलं मस्तक गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा। परत श्वास भरत वर, श्वास सोडत पुढे झुकायचंय। कमीत कमी 10 ते 12 वेळेस। त्यानंतर 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, कमीत कमी 15 वेळेस। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपापल्या क्षमतेनुसार करायचं आहे। त्यानंतर ट्विस्टिंग करणार आहोत। दोन्ही हात समोर, दोन्ही पायाचे पंजे उजवीकडे, दोन्ही हात डावीकडे। हीच क्रिया विरुद्ध दिशेने ट्विस्टिंग करणार आहोत। करत राहा। विश्राम। या जॉगिंगच्या कमीत कमी 5 स्टेप रोज करायचे। शरीरातील ऑक्सिजन लेवल वाढते, फुफ्फुसांना व्यायाम मिळतो। असं हे जॉगिंग यातल्या काही स्टेप्स आज आपण इथं केलेल्या आहेत, ज्याच्यामुळं आपली फुफ्फुस कार्यक्षम होतात, प्रतिकार शक्ती त्यांची वाढते
आणि श्वास घेण्यासाठी जो अडथळा आहे तो अडथळा कमी व्हायला मदत होते. याच्यानंतरचा दुसरा व्यायाम आहे सूर्यनमस्कार. सगळ्या व्यायामामधला सर्वश्रेष्ठ असा हा सूर्यनमस्काराचा व्यायाम अवश्य करायचा आहे. याच्याने संपूर्ण शरीरच निरोगी होतं. तर असा हा सूर्यनमस्कार आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आणि किती सूर्यनमस्कार रोज घातले पाहिजेत हे आता आपण इथं बघणार आहोत. बऱ्याच संघटना आज योगसेवेमध्ये आहेत. प्रत्येकांचे काही नियम आहेत, प्रत्येकांचे काही वेगवेगळे नियम आहेत. नियम जरी वेगळे असले तरी क्रिया शेवटी एकच आहे आणि त्याचे फायदे शेवटी एकाच प्रकारचे आहेत. तर हा सूर्यनमस्काराचा जो व्यायाम आहे, अगदीच तुम्ही नवीन असाल किंवा आता सध्या कोरोनाशी लढत असाल, कोरोना पॉझिटिव्ह असाल किंवा कोरोना होऊन गेल्यामुळं प्रतिकारशक्ती तुमची खूप जास्त कमी झालेली आहे किंवा नव्याने तुम्ही योग शिकत आहात, अशा स्थितीमध्ये 3 वेळा सूर्यनमस्कार करून आपल्याला सुरुवात करायची आहे. ही प्रॅक्टिस आपल्याला हळूहळू करायची आहे. सुरुवातीला 3 सूर्यनमस्कार, त्याच्यानंतर 5 सूर्यनमस्कार, त्याच्यानंतर 7 सूर्यनमस्कार, असे 3-3, 4-4 दिवसाच्या अंतराने 2-2 सूर्यनमस्कार वाढवून 21पर्यंत रोज तुम्ही जर सूर्यनमस्कार केले तरी एवढा व्यायाम आपल्या शरीराला एका दिवसासाठी पुरेसा होतो. आणि सूर्यनमस्कारामध्ये 12 आसनं आपल्याकडून आपोआप केली जातात. त्याच्यामुळं हा सूर्यनमस्काराचा जो व्यायाम आहे तो सर्वश्रेष्ठ व्यायाम असं म्हणलं जातं. कुठलाही व्यायाम करत असताना एक नियम नेहमी लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे तुम्ही कुठलाही व्यायाम करत असताना जेव्हा मागं जाता तेव्हा श्वासाला नेहमी भरून घ्यायचे आणि जेव्हा पुढं वागता कुठलाही व्यायाम करत असताना तेव्हा श्वासाला बाहेर सोडायचे. डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जेव्हा तुमची पोझिशन असते तेव्हाही तुम्ही श्वासाला भरून घ्यायचे. तर व्यायाम करत असताना श्वासावर नियंत्रण असणं खूप जास्त गरजेचं असतं. ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. श्वासावर लक्ष ठेवून, श्वासावर नियंत्रण ठेवून जर तुम्ही व्यायामाच्या क्रिया केल्या तर त्याचे लाभ आपल्याला लवकर मिळतील. तर असा हा सर्वश्रेष्ठ व्यायाम सूर्यनमस्कार आता आपण बघणार आहोत. सूर्यनमस्कारला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला ताट उभं राहायचं आहे. दक्षासनामध्ये पाठीचं कणा ताट, दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना चिकटलेले. 1, दोन्ही हात श्वास भरत वरच्या दिशेने भरलेला श्वास बाहेर सोडत सावकाश नमस्कार मुद्रेमध्ये. 2, हस्त उत्तानासन, श्वास भरत दोन्ही हात वरच्या दिशेने, पाठीत कमान, नजर वरच्या हाताच्या बोटांकडे, दोन्ही हाताचे कोपरे ताट. 3, भरलेला श्वास बाहेर सोडत आपलं मस्तक गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. दोन्ही पायाचे गुडघे ताट, हस्तपादासन. 4, दक्षिण पाद दंडासन, दोन्ही उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, पाठीचं कणा ताट, पाठीमागचा गुडघा ताट, पाठीत कमान, नजर आकाशाकडे, श्वास भरत वरती बघायचंय. 5, पर्वतासन, आपली हनुवटी मानेल चिकटवायची, नजर आपल्या नाभीकडे, दोन्ही पायाची टाच जमिनीवरती टेकलेली, कमरेला वरच्या दिशेने ताण. 6, साष्टांग दंडवत, आपल्या शरीराची 8 अंग जमिनीवरती टेकवायची. पोट जमिनीवरती टेकवू नका, कमरेला वरच्या दिशेने ताण. 7, भुजंगासन, नाभीच्या वरचा भाग आकाशाकडे ताणायचंय, दोन्ही हाताची कोपरे ताट. 8, पुन्हा एकदा पर्वतासन. 9, वामपाद दंडासन, मगाशी उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये होता, आता डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, उजवा पाय पाठीमागे ताणलेला, पाठीत कमान, नजर आकाशाकडे. 10, पुन्हा हस्तपादासन. 11, श्वास भरत हस्त उत्तानासन. 12, पुन्हा एकदा करणार आहोत. 1, 2, 3, 4,
5 6 7 8 9 10 11 12 विश्राम. उभारूंची ही काही आसनं किंवा व्यायामाचे प्रकार आपण बघितलेले आहेत. आता आपण पोटावर झोपूनची काही आसनं बघणार आहोत. असंही सध्याच्या काळात चर्चेत येतंय. असंही सांगितलं जातं की तुम्ही पालथं जेवढं झोपाल तेव्हा तेवढी तुमच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी जी आहे ती वाढेल किंवा ऑक्सिजन लेवल तुमची वाढेल. तर आता शरीरातली ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी आपल्या फुफ्फुसाला लंग्जला व्यायाम देण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठीची काही आसनं आपण करणार आहोत. तर आता आपल्याला पोटावर झोपूनची काही आसनं करायची आहेत. याच्यामध्ये मकरासन आहे, भुजंगासन आहे, शलभासन आहे आणि धनुरासन आहे. या 4 ते 5 आसनांमुळं आपल्या शरीरातली ऑक्सिजन लेवल चांगली राहण्याला मदत होते. तर ही आसनं जी आहेत ती आता आपण बघणार आहोत. सुरुवात करणार आहोत आपण मकरासन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर, पायाची बोटे दोन्ही साईडला वळलेली, टाच आणि पायाचा अंगठा जमिनीवरती टेकलेला, दोन्ही हात एकमेकावरती, त्याच्यावरती आपलं मस्तक टेकायचं आहे. मकरासन करीत आहोत. एक एक पाय आपल्या सीटकडे टाचण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय एकाच वेळी न्यायचा प्रयत्न करा. दोन्ही पाय एकाच वेळी वर आणत असताना हे लक्षात ठेवायचे की आपल्याला कंबरदुखीचा त्रास आहे का, मणक्यामध्ये काही गॅप आहे किंवा अशा जर काही तक्रारी असतील तर दोन्ही पायांनी एकाच वेळी हे मकरासन करायचं नाही आहे. सुरुवातीची जी आपली पहिली स्टेप आपण बघितली एकेका पायाने, त्या स्टेपनी हे मकरासन करावं. ऑक्सिजन लेवल तर वाढतेच आहे, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढतेच आहे. याच्याबरोबर पाठीचं जर काही तुम्हाला दुखणं असेल, कमरेचं दुखणं असेल, कमरेला काही मार लागला आहे किंवा छोटंसं फ्रॅक्चर आहे, नस दबली गेली आहे किंवा गादी सरकली आहे, मणक्यामध्ये गॅप आहे आणि त्याच्यामुळे जर कंबरदुखी प्रचंड प्रमाणात तुमची असेल तर अशा स्थितीमध्ये हे मकरासन एकेका पायाने केलं तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होतो. कंबरदुखी, गुडघेदुखी याच्याने खूप लवकर कमी होते. गुडघ्यावर सूज आलेली असेल, टाचांवर सूज आलेली असेल तर त्या तक्रारी या मकरासनाने कमी होतात. याच्यानंतरचं दुसरं आसन आपण बघणार आहोत भुजंगासन. अतिशय उत्कृष्ट असं हे आसन आहे भुजंगासन. मकरासनाचेच फायदे या भुजंगासनाचे पण आहेत. कंबरदुखीसाठी कमी करण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे आणि त्याच्यामुळं हे भुजंगासन आपल्याला नियमितपणे 3 ते 5 वेळा करायचे. श्वास भरत नाभीच्या वरचा भाग आकाशाकडे ताणायचा आहे. पाठीत कमळ, दोन्ही हाताचे कोपरे ताठ, नजर आकाशाकडे. जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये काउंटिंग करायचं आहे. श्वास सोडत सावकाश सामान्य स्थितीमध्ये. कमीत कमी 3 ते 5 वेळेस करायचं आहे रोज. पुन्हा एकदा करूया. श्वास भरत नाभीच्या वरचा भाग आकाशाकडे ताणा. श्वास सोडत सावकाश सामान्य स्थितीमध्ये. आणि हीच क्रिया जर तुम्ही फास्ट करायला सुरुवात केली तर त्याचा अजून एक लाभ असा होतो की आपलं वजन खूप लवकर याच्यामध्ये कमी व्हायला लागतं, कंट्रोलमध्ये यायला लागतं.
पोटावरची किंवा कमरेवरची जी काही चरबी जास्त वाढलेली आहे, पोटावरची मुख्यतः चरबी, ही चरबी याच्याने खूप लवकर कमी होते आणि या फास्ट भुजंगासनाच्या क्रियेमुळं बॉडीला एक खूप छान शेप येतो. ज्यांना वजन आपलं कमी करायचं आहे, ज्यांना पोटावरची चरबी, कमरेवरची चरबी कमी करायची आहे, त्यांनी ही फास्ट क्रिया करायला काही हरकत नाही आहे. तर ही भुजंगासनाची पहिली स्टेप. भुजंगासनाची अजून एक स्टेप आपण करणार आहोत. आता पहिल्या स्टेपमध्ये आपण दोन्ही हात पूर्णपणे असे वर नेले होते. आता अर्धवट स्थितीत हाताला वर उचलायचे आणि छातीपासूनचा जो वरचा भाग आहे तो फक्त आपण वर उचलणार आहोत. भुजंगासनाची ही क्रियाही आपण बघणार आहोत इथं. या पद्धतीने भुजंगासन आपल्याला रोज करायचे. जेवल्यानंतर कुठलंही आसन 4 ते 5 तासांनी करावं, हा महत्त्वाचा नियम आहे. सकाळच्या वेळी असंही पोट रिकामं असतं, सकाळी उठल्यावर ही आसनं करायला हरकत नाही आहे. पण संध्याकाळी जेव्हा या क्रिया तुम्ही कराल तेव्हा जेवणानंतर 5 ते 6 तासांनी या क्रिया आपल्याला करायच्या. आणि याच्यानंतर आपण करणार आहोत शलभासन. शलभासनाची क्रिया आदरणीय श्रीनिवासजी आपल्याला दाखवत आहेत. दोन्ही हात आपल्या मांडीच्या खाली, पाठीमागून दोन्ही पाय जेवढे शक्य आहे तेवढं वरती उचलायचा प्रयत्न करा. पाय उचलत असताना दोन्ही पायाचे गुडघे ताठ राहतील याची दक्षता घ्यायची आहे. दीर्घ श्वास भरून दोन्ही पाय पाठीमागून उचला. त्या अवस्थेत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. सावकाश खाली. आणि समजा मी आत्ता सांगितलं होतं की काही पाठीचा त्रास असेल, कमरेचं दुखणं असेल, अशा स्थितीमध्ये एकेका पायाने पण हे शलभासन तुम्ही करू शकता आणि एकेका पायाने हे शलभासन करून त्याचे लाभ तुम्ही मिळवू शकता. हे कमरेचं दुखणं, पाठीचं दुखणं या क्रियेने कमी होईल आणि जेव्हा कंबरदुखी कमी होईल तेव्हा दोन्ही पाय एकदम वर उचलून शलभासनाची ही क्रिया तुम्ही करू शकता. याच्यानंतरचं आसन खूप महत्त्वाचं आहे. या आसनाचं नाव आहे धनुरासन. सध्याच्या या कोरोनाच्या महामारीमध्ये धनुरासनाला खूप जास्त महत्त्व आहे. कारण धनुरासनाची ही जी क्रिया आपण करतोय, शरीराची आकृती धनुष्याप्रमाणे होतीये आणि पूर्ण लंग्स आपले फुफ्फुस ताणलं जाते त्याच्यामुळं आणि त्याच्यामुळं फुफ्फुसाची कमकुवतता जी आहे ती कमी होतीये. ऑक्सिजन लेवल याच्याने वाढते. त्याच्यामुळं या पॅकेजमध्ये धनुरासनाचा समावेश श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराजांनी केलेला आहे. तर धनुरासनाची ही क्रिया आपण आता बघतोय. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करा. दोन्ही हाताने आपल्या पायाची मनगट पकडायची आहेत. हाताच्या शक्तीने वरच्या दिशेने ताण, पायाच्या शक्तीने खालच्या दिशेने ताण, दोन्हीकडून एकमेकांना एक विरुद्ध दिशेने ताण. श्वास भरून नाभीच्या वरचा भाग आकाशाकडे ताणायचा आहे. कमरेच्या खालचा भाग वरच्या दिशेने ताणायचा प्रयत्न करा. आपल्या शरीराची धनुष्यासारखी स्थिती होते. त्या अवस्थेत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. सावकाश पूर्वस्थितीत यायचं. पुन्हा एकदा करणार आहोत. ही 4 आसनं पोटावर म्हणजे पालथं झोपून आपण केलेली आहेत, जी कोरोनाला रोखण्यासाठी, कोरोना झाल्यानंतरची जी अवस्था आहे, अतिशय अशक्तपणा किंवा कमजोरी आपल्याला आलेली आहे, फुफ्फुसं आपली कमजोर झालेली आहेत, अशा स्थितीमध्ये फुफ्फुसाचा जो कमकुवतपणा आहे तो घालवण्यासाठी आणि त्याच्यानंतर कोरोना झाल्यानंतरचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत, दुष्परिणाम आहेत, ते कमी करण्यासाठीची ही 4 आसनं पोटावर झोपूनची आपण बघितलेली आहेत. आणि याच्यानंतर आपल्याला पाठीवर झोपूनही काही आसनं बघायची आहेत. ही पाठीवर झोपूनची आसनं उत्तान पादासन, पवनमुक्तासन, मर्कटासन, ही आसनं आपण आता बघणार आहोत. ही जी पाठीवर झोपून करायची आसनं आहेत,
याचेही लाभ खूप जास्त आहेत. आदरणीय बावधनकर सर आपल्याला ही आसनं सांगतील. सुरुवातीला आपण बघणार आहोत उत्तान पादासन. उत्तान पादासन करणार आहोत. सुरुवातीला एका पायाने करूया. ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे, पोटाची एवढ्याच सर्जरी झाली असेल, त्यांनी एका पायाने करायचं आहे. एक पाय गुडघ्यातून न वाकवता सावकाश वरती घ्यायचं आहे, साधारणपणे 1 ते 1.5 फूट वर. उजव्या पायाचा पंजा पुढच्या दिशेने ताणलेला, पाय गुडघ्यातून ताठ, श्वासांची सामान्य गती. त्या अवस्थेत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. सावकाश पाय खाली. हीच क्रिया डाव्या पायाने करणार आहोत. डावा पाय वरती घ्यायचा आहे, पायाचा पंजा मात्र ताठच ठेवायचा आहे, पंजा पुढच्या दिशेने ताणायचा आहे, गुडघा ताठ ठेवायचा आहे. वारंवार अपचनाचा त्रास होत असेल तर तोही कमी व्हायला मदत मिळते. पाठीच्या मणक्याचे आरोग्य सुधारते. तर असं हे उत्तान पदासन 3 वेळा 5 वेळा रोज अवश्य आपल्याला करायचं आहे. आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत पवन मुक्तासन. नावाप्रमाणेच या आसनाचे फायदे आहेत. शरीरात साठून राहिलेला प्रमाणापेक्षा जास्त वायू, तर हा वायू बाहेर निघून जातो. गॅस प्रमाणापेक्षा जास्त जो बाहेर पोटामध्ये साठलेला आहे तो बाहेर टाकण्याचं काम हे पवन मुक्तासन करतं. तर आता हे पवन मुक्तासन आपण बघणार आहोत. उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाचा गुडघा आपल्या छातीकडे ताणायचा आहे. दोन्ही हाताची कडी करायची आहे उजव्या गुडघ्याभोवती. गुडघ्याला जास्तीत जास्त छातीकडे ताण. श्वास भरून सावकाश आपलं मस्तक उजव्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. ज्यांना श्वसनाचा विकार आहे, दम्याचा त्रास आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी आपलं मस्तक गुडघ्याला नाही लावलं तरी चालेल. जेवढं सहज शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा. त्या अवस्थेत थोडा वेळ थांबा. सावकाश पूर्वस्थितीमध्ये. कुठलंही आसन करत असताना घाई गडबडीत कुठलंही आसन करू नका. हीच क्रिया डाव्या साईडने करणार आहोत. डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करायचं आहे. डाव्या पायाचं गुडघं छातीकडे ताणा. दोन्ही हाताची कडी करायची आहे डाव्या गुडघ्याभोवती. गुडघ्याला छातीकडे ताण. श्वास भरून सावकाश आपलं मस्तक डाव्या गुडघ्यावरती टेकवायचा प्रयत्न करा. आपापल्या क्षमतेनुसार त्या अवस्थेत थांबण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सावकाश पूर्वस्थितीत यायचं. हे झालं एका पायाने. हीच क्रिया आता दोन्ही पायाने करणार आहोत. पवन मुक्तासन. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करायचे. दोन्ही पायाचे गुडघे आपल्या छातीकडे ताणा. गुडघे छातीकडे ताणत असताना दोन्ही पायाचे पंजे पुढच्या दिशेने ताणलेले. दोन्ही हात गुडघ्याभोवती कडी करायची आहे. दोन्ही गुडघे आपल्या छातीवरती हलकासा दाब. दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास रोखून धरा. आपलं मस्तक दोन्ही गुडघ्याच्या मध्ये टेकवायचा प्रयत्न करा. पोटाचे विकार दूर होतात. पोटामध्ये साठलेली विषद्रव्ये, कार्बन डायऑक्साईड, नकारात्मक ऊर्जा बाहेर जायला मदत मिळते. त्या अवस्थेत थोडा वेळ थांबा आपापल्या क्षमतेनुसार. त्यानंतर सावकाश पहिले मस्तक जमिनीवरती टेकवायचं आहे. दोन्ही हात आपल्या शरीराच्या साईडला. पवन मुक्तासनानंतर आपण बघणार आहोत मर्कटासन. अतिशय उपयुक्त अशी ही आसनं आज आपण इथं बघत आहोत. तर आता बघणार आहोत आपण मर्कटासन. मर्कटासनला सुरुवातीला दोन्ही हात आपल्या खांद्याला समांतर. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करायचे. दोन्ही गुडघे एकमेकांना चिकटलेले. दोन्ही गुडघे उजव्या साईडला जमिनीवरती टेकवा. आपली मान डाव्या हाताच्या बोटांकडे.
गुडघे ज्या दिशेने टेकलेत त्याच्या विरुद्ध दिशेने मान. सावकाश, मान सरळ, दोन्ही गुडघे सरळ. हीच क्रिया डाव्या साईडने करणार आहोत. दोन्ही गुडघे एकमेकांना चिकटलेले असावेत. डाव्या साईडला जमिनीवरती टेकवा. आपली मान उजव्या हाताच्या बोटांकडे. पोटाला पीळ पडतो, पाठीच्या मणक्याला ताण पडतो. सावकाश, दोन्ही गुडघे सरळ. आणि ही क्रिया जेव्हा तुम्ही फास्ट कराल, जशी भुजंगासनाची क्रिया फास्ट केल्यानंतर वजन कंट्रोलमध्ये येतं, तशीच ही मर्कटासनाची जी क्रिया आहे ही अशी फास्ट करत राहिलात तर याच्यानी पण पोटावरची दोन्ही साईडला शरीराची जी चरबी आहे आणि पाठीवर कमरेवर जी चरबी आहे ती चरबी याच्यानी खूप लवकर कमी होते. मांडीवरची चरबी जी प्रमाणापेक्षा जास्त साठलेली आहे ती चरबी याच्यामुळं कमी होते. तर मर्कटासन हे असं फास्टही तुम्ही करू शकता. ज्यांना वजन आपलं कंट्रोलमध्ये आणायचे अशाने हे मर्कटासन फास्ट करावं. आपण पाठीवर झोपून आणि पोटावर झोपूनची आसनं बघितली. आता काही बसूनची आसनं आपण बघणार आहोत. काही बसून करावयाच्या क्रिया पण आहेत. या क्रिया करूनही आपण स्वतःला निरोगी ठेवू शकतो, प्रतिकारशक्ती स्वतःची वाढवू शकतो. डाव्या पायावरती अर्ध वज्रासनामध्ये बसा. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसू नका. साधी मांडी घालून बसलात तरी चालेल. उजवा पाय डाव्या गुडघ्याच्या वरून क्रॉस उभा ठेवायचा प्रयत्न करा. उजवा हात पाठीमागे, आपल्या पाठीच्या कण्याला उजव्या हाताचा कोपरा टेकलेला. डावा हात उजव्या गुडघ्याच्या वरून. शक्य असेल तर खाली जमिनीवरती टेकवा किंवा क्रॉस करून आपला डावा गुडघा पकडला तरी चालेल. अर्ध मत्स्येंद्रासनची पूर्ण अवस्था. उजव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात आपल्या कमरेभोवती आणि उजवीकडून पाठीमागे वळून बघायचा प्रयत्न करा. श्वासांची सामान्य गती आपापल्या क्षमतेनुसार करायचं आहे. आसन स्थिती सोडत असताना सावकाश सुरुवातीला मान समोर. उजवा हात आपल्या शरीराच्या साईडला, डावा हात आपल्या शरीराच्या साईडला. उजवा पाय ताठ सरळ समोर, डावा पाय समोर. हीच क्रिया विरुद्ध दिशेने करणार आहोत. आता उजव्या पायावरती अर्ध वज्रासनामध्ये बसा. डावा पाय उजव्या गुडघ्याच्या वरून क्रॉस ठेवायचा आहे. डावा हात पाठीमागे. डाव्या हाताचं जास्त शरीरापासून अंतर नको, आपल्या मणक्याला चिकटवून घ्यायचं आहे. उजवा हात डाव्या गुडघ्याच्या वरून खाली जमिनीवरती गुडघा पकडा किंवा क्रॉस करून पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात आपल्या कमरेभोवती. आता डावीकडून पाठीमागे वळून बघायचा प्रयत्न करा. जेवढं जास्त पाठीमागे वळून बघाल तेवढं मानेला, पाठीच्या मणक्याला, पोटाला पीळ पडेल, ताण पडेल. आपापल्या क्षमतेनुसार करायचं आहे. सावकाश, मान समोर, दोन्ही हात आपल्या शरीराच्या साईडला, पाय सावकाश सरळ. अर्ध मत्स्येंद्रासनाच्या या क्रियेनंतर आपण बघणार आहोत मंडूकासन. मंडूकासनाची क्रिया आपण आता बघणार आहोत. मंडूकासन करत असताना सुरुवातीला वज्रासनामध्ये बसायचं आहे. वज्रासनामध्ये बसत असताना दोन्ही टाचा आपल्या शरीराच्या साईडला घ्यायचे. टाचांवरती बसायचं नाही आहे. टाचांवरती बसाल तर खाली टोचणार तुम्हाला. दोन्ही पायांचा जो खड्डा आहे त्याच्यामध्ये बसायचं आहे. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. सुरुवातीला एक वेळेस दीर्घ श्वास भरून घ्या. श्वासांना सामान्य स्थितीत आणा. मंडूकासनला सुरुवात करणार आहोत. दोन्ही हात समोर, हाताच्या मुठी लॉक. हाताची अंगठ्याकडची बाजू आपल्या नाभीच्या खालच्या बाजूला टेकवायची. अंगठ्याकडची बाजू आपल्या पोटाला चिकटवायची. दीर्घ श्वास भरून घ्या. भरलेला श्वास बाहेर सोडत सावकाश आपलं मस्तक जमिनीकडे जाऊ द्या. मस्तक जमिनीकडे नेत असताना श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं आहे. मान समोर, नजर समोर, पाठीचा कणा ताठ. जेवढं शक्य आहे तेवढं पुढे जायचा प्रयत्न करा. पोटावरती दाब येतोय, पाठीवरती ताण येतोय, तो ताण सहन करा. शुगर पेशंटसाठी उपयुक्त आसन.
श्वास भरत सावकाश वर. याची कमीत कमी 2 ते 3 आवर्तन रोज करायची आहे. या मंडूकासनाच्या 2 स्थिती आपण बघितल्या. मंडूकासनाचे फायदे जसे आता श्रीनिवासजींनी सांगितले, एकतर याच्यानी शुगर कंट्रोलमध्ये यायला लागते. तुम्हाला शुगर असेल तर हे मंडूकासन रोज 5 ते 7 वेळा अवश्य करा. आणि याचे बाकी फायदे असे आहेत, पोटावरची चरबी कमी होते आणि अन्नपचन व्यवस्थित व्हायला लागतं. पचनक्रिया याच्यानी खूप चांगली सुधारते. तर असं हे मंडूकासन रोज आपल्याला 5 ते 7 वेळा अवश्य करायचे. आणि या मंडूकासनानंतर आपण वज्रासन करणार आहोत. मी मगाशी सांगितलं होतं की सगळी आसनं जी आहेत ती जेवल्यानंतर 4 ते 5 तासांनी करायची आहेत. पण हे वज्रासन असं आसन आहे जे जेवल्या जेवल्या तुम्ही करू शकता. आणि त्याचा लाभ असा आहे की जेवल्यानंतर लगेच तुम्ही वज्रासन केलं तर तुम्ही खाल्लेलं जे अन्न आहे त्याचं पचन व्यवस्थित होतं. अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी हे वज्रासन जेवल्यानंतर अवश्य करायचे. 10 मिनिट जेवल्यानंतर दुपारी आणि रात्री या वज्रासनात अवश्य बसा. तर आता आपण बघणार आहोत वज्रासनाची ही क्रिया. वज्रासन करीत असताना सुरुवातीला दंडासनामध्ये बसायचं आहे. पाठीचं कणत ताठ, याला दंडासन असं म्हणतात. नजर पायाच्या अंगठ्याकडे, दोन्ही पाय सावकाश फोल्ड करून दोन्ही पायाच्या टाचा दोन्ही साईडला घ्यायचे. पाठीचं कणत ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. वज्रासन करत असताना दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांवरती येऊ नयेत, एकमेकांना अगदी हलकासा स्पर्श करतील. पाठीचं कणा मात्र ताठ ठेवा. दोन्ही पायाचे गुडघे एकमेकांना चिकटलेले, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. हे वज्रासन, या वज्रासनामध्ये आपल्याला 10 ते 15 मिनिट रोज बसायचे. याच्यानी मी आता सांगितल्याप्रमाणे अन्नपचन व्यवस्थित होतं. आणि या वज्रासनानंतर आपण बघणार आहोत सुप्त वज्रासन. सुप्त वज्रासन आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला वज्रासनामध्ये बसून घ्या. आपल्या हाताच्या कोपऱ्यांचा आधार घेत सावकाश पाठीवरती झोपायचंय. दोन्ही हात आपल्या शरीराच्या साईडला. पाठीच्या मणक्यांवरती ताण येतो, पोटावरती ताण येतो. पोटावरची अनावश्यक चरबी कमी होते, मणक्याचे आरोग्य सुधारते. आपली शरीरातील फुफ्फुसे पूर्णपणे उघडली जातात, त्याचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर होतो. सावकाश पूर्वस्थितीत आहेत. हे सुप्त वज्रासन. या सुप्त वज्रासनात तुम्हाला जेवढा वेळ थांबणं शक्य आहे तेवढा वेळ थांबायचा प्रयत्न करायचा आहे. तर अशी ही आज काही आसनं आपण बघितली, काही उभारूनची बघितली, काही पाठीवर झोपून, काही पोटावर झोपून, काही बसून. ही आसनं अतिशय उपयुक्त अशी आसनं सध्याच्या या कोरोना काळामध्ये स्वतःचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी, त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीची ही आसनं आपण बघितलेली आहेत. सुरुवातीलाच आपण म्हणलं होतं की ऑक्सिजन लेवल, ही ऑक्सिजन लेवल शरीरातली कधी त्याची पातळी वाढणार आहे. आज हा एक चमत्कारिक लाभ आम्ही बघितला. आमचे योग शिक्षक जे आहेत ते या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये लोकांना मदतीला धावून जात आहेत. आणि जिथं कोविड सेंटर आहे तिथं जाऊन आमचे हे योग शिक्षक योग सेवा देत आहेत. रोज 1 तास त्यांना योग शिकवत आहेत. तर असं करत असताना काही आमच्या योग शिक्षकांना याची लागण झाली. कोरोना झाला, पण चमत्कार हा झाला की कोरोना झाला असला तरीसुद्धा त्यांची ऑक्सिजन लेवल ही 97-98च्या खाली कधीही आली नाही. आणि त्याच्यामुळं त्यांना जास्त हाय पॉवरची औषधं घ्यायची गरज लागली नाही. आणि 5 ते 6 दिवसामध्ये आमचे योग शिक्षक परत कोरोना निगेटिव्ह झाले. तर हा चमत्कारिक परिणाम, चमत्कारिक लाभ योगाचा आहे. याचं जिवंत उदाहरण आम्ही स्वतः बघितलेलं आहे. हा अनुभव आम्ही स्वतः घेतोय. यथा ब्रह्मांडे तथा पिंडे या म्हणीनुसार जे जे काही निसर्गात आहे ते सगळं आपल्या शरीरात आहे. हे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. प्रत्येक वेळी कुठल्या तरी पॅथीची औषधं घेऊनच आपण बरे होऊ शकतो, हा फार मोठा गैरसमज आपल्या जनमानसामध्ये आहे. तर तो गैरसमज काढून टाकण्याचं काम योग करतो.
आज आपण ज्या प्राणायामाच्या क्रिया इथं बघणार आहोत त्याच्यानी आपल्या शरीरात जी परमेश्वरांनी नैसर्गिक औषधं ठेवलेली आहेत दडवून, नैसर्गिक औषधांचा जो काही साठा आपल्या शरीरामध्ये आहे त्याचा वापर करून आपण आपलं शरीर कसं निरोगी करू शकतो. आपल्या शरीरामध्ये एखाद्या रोगाने मूळ धरलेलं असेल, एखाद्या रोगाची लागण झालेली असेल तर या नैसर्गिक क्रियांनी तो आजार आपण तिथल्या तिथं कसा थांबवू शकतो किंवा मुळापासून त्याला नष्ट कसं करू शकतो याची प्रात्यक्षिकं आपण आता बघणार आहोत. दुर्दैव हे आहे की आपण एक निसर्गाचा घटक आहोत हे मानायला सध्या मनुष्य तयार नाही आहे. आपल्याला निसर्गाने बनवलेलं नाही आहे तर आपल्याला मशीननी बनवलेलं आहे आणि मशीनसोबतच आपल्याला राहायचं आहे असा एक गोड गैरसमज आज जनमानसाचा आहे आणि त्याच्यामुळंच त्याचे हे गंभीर दुष्परिणाम आज आपण सगळे भोगतो आहोत. तर सध्याच्या या काळामध्ये नैसर्गिक वातावरणात राहून, निसर्गाच्या सान्निध्यात राहून, निसर्गाने परमेश्वराने जी काही औषधं आपल्या शरीरात भरून ठेवलेली आहेत त्याचा वापर करून आपल्याला आपलं शरीर निरोगी ठेवायचं आहे. प्रतिकारशक्ती आपल्या शरीराची आपल्याला वाढवायची आहे आणि या प्राणायामाच्या क्रिया करून ऑक्सिजन लेवल जी आहे ही आपल्याला उच्च दर्जाची आपल्या शरीरातली ठेवायची आहे. त्याच्यामुळं काही प्राणायामाच्या क्रिया आज आपण इथं बघणार आहोत. प्राणायाम हा आंतरिक सूक्ष्म व्यायाम करायचा एक प्रकार आहे. आत्तापर्यंत जी आसनं आपण बघितली तो शरीराचा बाहेरचा भाग जो आहे आणि काही प्रमाणात शरीराच्या आतल्या भागाला व्यायाम होतो, पण प्राणायाम जो आहे तो संपूर्ण शरीराच्या आतले जे काही अवयव आहेत, तिथं मेंदू असेल, फुफ्फुस असेल, हृदय असेल, किडन्या असतील, यकृत असेल, जे काही आपल्या शरीराच्या आतले अवयव आहेत या अवयवांना व्यायाम देऊन त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन नेऊन त्यांच्यातली प्रतिकारशक्ती वाढवायचं काम करतो. शरीरातल्या प्रत्येक सेलला ऑक्सिजन देण्याचं काम प्राणायाम करतो. रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचं काम प्राणायाम करतो आणि त्याच्यामुळं जसा व्यायामातला सूर्यनमस्कार श्रेष्ठ तसा सगळ्याच व्यायामामध्ये प्राणायाम हा सर्वश्रेष्ठ व्यायाम मानला जातो. आंतरिक सूक्ष्म व्यायामाच्या क्रिया आपण आता या प्राणायामाच्या माध्यमातून करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत पहिला प्राणायाम, त्याचं नाव आहे भस्त्रिका प्राणायाम, ज्याला आजच्या भाषेत डीप ब्रीदिंग असं म्हणलं जातं. तर हे डीप ब्रीदिंग कसं करायचं आहे, भस्त्रिका प्राणायाम कसा करायचा आहे हे आपण आता इथं बघणार आहोत. दोन्ही हाताची मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ध्यान मुद्रा असणार आहे. पाठीचा कणा हा ताठ असणार आहे. डोळे बंद ठेवायचे, ही क्रिया करत राहायची. फक्त डीप ब्रीदिंग, पूर्ण लक्ष आपलं श्वासावर असणार आहे. जितका तुम्हाला हे डीप ब्रीदिंग करत असताना दीर्घ श्वास घेता येईल तितका दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. प्राणायामामध्ये दीर्घ श्वासाला नेहमी जास्त महत्त्व असतं. या डीप ब्रीदिंगमुळं वातावरणातला जो ऑक्सिजन आहे तो जास्तीत जास्त आपण ओढून घेतो आणि त्याच्यामुळं फुफ्फुस असेल, हृदय असेल, मेंदू असेल, या आपल्या शरीरातले जे महत्त्वाचे अवयव आहेत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा खूप चांगला होतो आणि त्यांचं कार्य सुधारतं. हा मुख्य लाभ या भस्त्रिका प्राणायामाचा आहे. या भस्त्रिका प्राणायामामुळं मन खूप शांत होतं, मनाची एकाग्रता वाढते आणि सध्याची जी अस्थिरता मनाला आलेली आहे ती अस्थिरता जाऊन मन स्थिर व्हायला लागतं आणि म्हणूनच या प्राणायामाला मन आणि प्राण शांत आणि स्थिर करणारा प्राणायाम असं म्हणलं जातं. याचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे म्हणजे श्वासाचे जे काही विकार आहेत ते श्वासाचे आणि कफाचे विकार, सध्याची महामारीमध्ये श्वासाचे आणि कफाचे विकारच लोकांना होत आहेत आणि हे श्वासाचे आणि कफाचे विकार कमी करण्याचं काम हा भस्त्रिका प्राणायाम करतो. सध्याच्या या कोरोनाच्या महामारीमध्ये भस्त्रिका प्राणायाम अतिशय गरजेचा आहे. तर हा भस्त्रिका प्राणायाम आपण बघतोय. परत एकदा दीर्घ श्वास, दोन ते 3 सेकंद लागावे श्वास भरून घ्यायला आणि 2 ते 3 सेकंदच लागावे श्वासाला बाहेर सोडायला. श्वास भरून घ्यायला आणि सोडायला सारखाच वेळ लागला की काय होतं, तुमच्या श्वासाला एक चांगला रिदम येतो, एक लयबद्धता येते आणि मग या लयबद्धतेमध्ये, या रिदममध्ये तुम्ही प्राणायाम जास्त वेळ करू शकता आणि सलग रीतीने करू शकता. कुठलाही प्राणायाम कमीत कमी 2 मिनिटं सलग झाला पाहिजे तुमच्याकडून, कारण 2 मिनिटांनंतर प्राणायामाचे लगेच फायदे जे आहेत ते आपल्या शरीराला मिळायला लागतात. त्याच्यामुळं सारखं सारखं थांबायचं नाही आहे. जितका सलग तुम्ही प्राणायाम करू शकाल तितकं जास्त
त्याचे लाभ किंवा त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळतील। हा भस्त्रिका प्राणायाम, त्याची मात्रा काय आहे? या भस्त्रिका प्राणायामाची मात्रा आहे, अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल, खूप बिझी आहात किंवा खूप अशक्त आहात, जास्त वेळ तुम्ही हा प्राणायाम करू शकत नाही, तर 3 मिनिट या भस्त्रिका प्राणायामाची क्रिया तुम्ही करू शकता। आणि आम्ही तर सगळेजण असं आव्हान करतोय, हॉस्पिटलमध्ये बेडवर जरी तुम्ही पडलेला असाल, धाप लागत असेल, खोकल्याची उबळ येत असेल, तरीसुद्धा जेवढा शक्य आहे तेवढा हा भस्त्रिका प्राणायाम करायचा प्रयत्न करा। जेवढी तुमची क्षमता आहे तेवढा हा भस्त्रिका प्राणायाम करायचा प्रयत्न करा। डीप ब्रीदिंग करा, तुमची धाप जी लागलेली आहे ती धाप लवकर कमी होईल, तुमच्या श्वासावर नियंत्रण यायला लागेल आणि याच्याने तुमच्या फुफ्फुसाला जे काही डॅमेज झालेलं आहे कोरोनामुळं, ते फुफ्फुसाला जे झालेलं डॅमेज कमी व्हायला याच्याने मदत होईल। बेडवर पडल्या पडल्या ही दीर्घ श्वसनाची क्रिया तुम्ही करू शकता, कमीत कमी 3 मिनिट, नियमितपणे 5 ते 7 मिनिट। आणि आत्ताच्या या कोरोनाच्या स्थितीमध्ये हा भस्त्रिका प्राणायाम 10 मिनिट अवश्य करावा। मध्यम गती आहे ही, दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि तितक्याच दीर्घपणाने त्या श्वासाला बाहेर सोडायचं। तर ही भस्त्रिका प्राणायामाची क्रिया। याच्यानंतर दुसरा प्राणायाम आपण बघणार आहोत, तो म्हणजे कपालभाती। एकूणच शरीराचा समतोल राखण्यासाठी, एकूणच संपूर्ण शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरात एखाद्या आजाराने मूळ धरलेलं असेल, एखाद्या आजाराची लागण झाली असेल, तर तिथल्या तिथं त्याला मुळापासून नष्ट करण्याची शक्ती जर कुठल्या प्राणायामामध्ये आहे तर ती आहे कपालभाती प्राणायामामध्ये। आणि म्हणूनच या कपालभाती प्राणायामाला प्राणायामाचा राजा असं म्हटलं जातं। सध्याच्या या काळामध्ये तुम्हाला जर निरोगी स्वतःला ठेवायचं असेल मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या, तर हा कपालभाती प्राणायाम रोज अर्धा तास अवश्य करा। कसा करायचा आहे आदरणीय श्रीनिवासजी आपल्याला दाखवत आहेत। दोन्ही हात ध्यान मुद्रेत घेऊन बसायचे, आपल्याला पोटाला हलकासा झटका द्यायचा आहे आणि नाकाने श्वासाला बाहेर फेकायचं आहे। एकदा ही क्रिया आम्ही तुम्हाला करून दाखवतो आणि त्याप्रमाणे निरंतर ही क्रिया तुम्ही 15 ते 20 मिनिट करायचा प्रयत्न करायचा। साध्या सर्दी खोकल्यापासून मोठ्यातला मोठा कुठलाही आजार बरा करण्याची क्षमता या कपालभाती प्राणायामामध्ये आहे। शरीरात साठून राहिलेला जो कफ आहे, कफ साठून राहिला की कोरोनाला आमंत्रण मिळतं। सध्याच्या या काळामध्ये शरीरात कफ साठून राहू देणं अतिशय धोक्याचं मानलं जातं आणि कपालभाती प्राणायामाने शरीराच्या आत जो तुमचा कफ साठलेला आहे तो पातळ होतो आणि शौचावाटे बाहेर पडला जातो। तर हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा या कपालभाती प्राणायामाचा आहे। संपूर्ण शरीर निरोगी करून त्याची प्रतिकारशक्ती, त्याची कार्यक्षमता वाढवण्याचं काम हा कपालभाती प्राणायाम करतो। सुरुवातीला तुम्ही 5 मिनिटापासून याची सुरुवात करू शकता। अगदीच नवीन असाल तर 5 मिनिट सुरुवातीला हा कपालभाती प्राणायाम करा, त्याच्यानंतर 10 मिनिट 15 मिनिट करत अर्धा तास रोज हा कपालभाती प्राणायाम करणं या कोरोनाच्या काळामध्ये गरजेचं आहे। तर हा कपालभाती प्राणायाम सुरुवातीला या कपालभाती प्राणायामाने थोडंसं पोटात दुखल्यासारखं वाटेल, पाठीत दुखल्यासारखं वाटेल, कंबर दुखल्यासारखी वाटेल, पण हा कपालभाती प्राणायामाचा कुठलाही दुष्परिणाम नाही, लक्षात घ्या। सुरुवातीला या अवयवांवर ताण पडल्यामुळे हे अवयव थोडेसे दुखतील, पण हळूहळू याच प्रॅक्टिसनी हा त्रास तुमचा कमी होईल। त्याच्यामुळं पोटात दुखायला लागलं, पाठीत दुखायला लागलं किंवा कमरेत दुखायला लागलं म्हणून हा प्राणायाम बंद करणं गरजेचं नाही। हा कपालभाती प्राणायाम आपण इथं बघतोय। पंचवीस ते 30 मिनिटाच्या या कपालभाती प्राणायामानंतर उज्जाई नावाचा एक प्राणायाम आहे। सध्याच्या या कोरोना काळामध्ये आपल्याला इन्फेक्शन होतं गळ्याला, गळ्यामध्ये इन्फेक्शन 3 ते 5 दिवस राहतं असं डॉक्टर सांगतात आणि त्याच्यानंतर मग ते जे इन्फेक्शन आहे ते लंग्समध्ये उतरतं, फुफ्फुसामध्ये उतरतं। तर गळ्यामध्ये हे इन्फेक्शन असताना तुम्ही जर नियमितपणे 11 वेळा 21 वेळा हा उज्जाई प्राणायाम केला
तर हे गळ्यातलं इन्फेक्शन आहे ते गळ्यातूनच बाहेर पडून जाईल, ते लंग्सपर्यंत जाणार नाही. कारण उज्जाई प्राणायामाचं कामच हे आहे की गळ्यामध्ये जे काही तुमच्या आजार झालेले आहेत ते आजार कमी करणं. त्याच्याबरोबरच थायरॉईड असेल किंवा टॉन्सिलचा त्रास होत असेल तर हा त्रास कमी होतो या उज्जाई प्राणायामाने. तर हा उज्जाई प्राणायाम या कोरोनाच्या पॅकेजमध्ये म्हणूनच श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराजांनी आवर्जून घातलेला आहे. तर हा उज्जाई प्राणायाम कसा करायचा आपण बघणार आहोत. ध्यान मुद्रेत बसायचे आपल्याला आणि श्वास भरून घेत घशातून आवाज करायचा आहे. हा पूर्ण श्वास भरून घेतल्यानंतर हनुवटी ही आपली गळ्याला चिटकवायची आहे, छातीला चिटकवायची आहे आणि जेवढा वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळ हा श्वास आत रोखून ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ. आणि जेव्हा तुम्हाला श्वास सोडावा वाटतो तेव्हा उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीकडून तो भरून घेतलेला श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. अजून एकदा बघणार आहोत आपण उज्जाई प्राणायामाची क्रिया. त्याच्यानंतर उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वासाला बाहेर सोडायचे. उज्जाई प्राणायामामध्ये इतका दीर्घ श्वास सुरुवातीला कुणाला जमणार नाही, कारण हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर या स्थितीला तुम्ही येऊन पोचाल. मग सुरुवातीला इतका दीर्घ श्वास जर घेता आला नाही तर छोटे छोटे श्वास भरून घेऊन पण तुम्ही या प्राणायामाची प्रॅक्टिस करू शकता. लाभ तेच मिळणार आहेत. छोटे छोटे श्वास भरून घेत सुरुवातीला हा प्राणायाम करा, याची प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर दीर्घ श्वास घ्यायची प्रॅक्टिस तुम्हाला आपोआप होईल. गळ्यामध्ये झालेलं कोरोनाचं इन्फेक्शन याच्यामुळं कमी होतं आणि गळ्यामधून हा कोरोना आपोआप बाहेर निघून जातो या उज्जाई प्राणायाम. रोज 11 वेळा 21 वेळा हा उज्जाई प्राणायाम अवश्य करा. या उज्जाई प्राणायामानंतर आपल्याला बघायचा आहे कपालभाती प्राणायामा इतकाच महत्त्वाचा प्राणायाम, तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. हा अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा आहे सुरुवातीला याची क्रिया आपण बघूयात. उजव्या हाताच्या अंगठ्यानी सुरुवातीला उजवी नाकपुडी आपल्याला बंद करायची आहे. डावीकडून श्वास भरून घेत या प्राणायामाची नेहमी आपल्याला सुरुवात करायची आहे. डावीकडून भरून घेतलेला श्वास आपल्याला उजव्या नाकपुडीतून बाहेर सोडायचा आहे. परत उजव्या नाकपुडीतूनच श्वास छातीत भरून घ्यायचा आहे आणि त्याला डावीकडून बाहेर सोडायचे आहे. अंगठा आणि मधली 2 बोटं आपल्याला नाक दाबायसाठी वापरायची आहेत. हलका दाब द्यायचा आहे नाकाला, नाक जास्त जोरात दाबायची गरज नाही आहे. भस्त्रिका प्राणायामाप्रमाणेच दीर्घ श्वास घेत या प्राणायामाची क्रिया आपल्याला करायची आहे. सुरुवातीला ही क्रिया आपण बघूयात. जेव्हा आपल्याला थांबावं वाटतं तेव्हा डावीकडून श्वास बाहेर सोडूनच आपण थांबायचे, ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. तर हा अनुलोम विलोम प्राणायाम. या अनुलोम विलोम प्राणायामाचे लाभ काय आहेत आणि या कोरोना पॅकेजमध्ये याचा समावेश का केलेला आहे. मी आत्ताच सांगितलं की कपालभाती प्राणायामा इतकाच हा अनुलोम विलोम प्राणायाम महत्त्वाचा आहे. एक तर ऑक्सिजन लेवल या अनुलोम विलोम प्राणायामामुळं खूप जास्त वाढते. शरीरातला रक्तप्रवाह, ब्लड सर्क्युलेशन आपण ज्याला म्हणतो, हे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं या अनुलोम विलोम प्राणायामाने. या अनुलोम विलोम प्राणायामामुळं शरीरातल्या प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन पोचला जातो. याच्यामध्ये श्वसनक्रिया स्वच्छ होते, श्वसन संस्था जी आहे ती स्वच्छ होते. हा अनुलोम विलोम प्राणायामाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे.
कफाचे विकार, श्वासाचे विकार या अनुलोम विलोम प्राणायामामुळं कमी होतात. याच्याच बरोबर डोळ्याचे जे काही विकार, आता सध्याच्या या नवीन संकटाला आपण तोंड देत आहोत. कोरोनाचंच एक नवीन रूप आपण सध्या बघतोय. त्याच्यामुळं डोळ्याला काही विकार होत आहेत, डोळे सुजत आहेत, डोळे लाल होत आहेत आणि एक गंभीर स्वरूप जे कोरोनाचं आहे ते सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय. तर डोळ्याचे जे काही विकार आहेत, हे डोळ्याचे विकार कमी करण्यासाठी हा अनुलोम विलोम प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याची जी मानसिक स्थिती सगळ्यांची बिघडलेली आहे, मन अस्थिर झालेली आहेत, मनात एक अशांतीचा भाव आहे, मनात एक भयभीततेचा भाव आहे. तर ही सगळी नकारात्मकता मनातून काढण्याचं काम हा अनुलोम विलोम प्राणायाम करतो. सध्याच्या काळातला हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा या अनुलोम विलोम प्राणायामामुळं आपल्याला मिळणार आहे. कारण एकूणच मनातली नकारात्मकता काढण्याचं काम हा अनुलोम विलोम प्राणायाम करत असल्यामुळं आम्ही नेहमी सांगतो की मनाचे जे काही रोग आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, वासना आणि त्याच्याबरोबरच आता एक भयभीतता, तर ही सगळी जी मनाची व्याधी आहे, सगळे जे मनाचे रोग आहेत ते काढून टाकण्याचं काम हा अनुलोम विलोम प्राणायाम करतो. आणि म्हणूनच या प्राणायामामुळं असं म्हणलं जातं की तन, मन, विचार आणि संस्कार शुद्ध करणारा, पवित्र करणारा प्राणायाम जर कुठला असेल तर तो हा अनुलोम विलोम प्राणायाम. नकारात्मकता पूर्ण जाते आणि विचार सकारात्मक यायला लागतात, विचार चांगले यायला लागतात. आणि म्हणूनच रोज सकाळी अनुलोम विलोम प्राणायाम करून दिवसाची सुरुवात आपल्याला सकारात्मक विचारांनी करायची आहे, चांगल्या विचारांनी करायची आहे. या अनुलोम विलोम प्राणायामामुळं निष्क्रियता मनावर आलेली, नैराश्य आलेलं जातं आणि एक उत्साह, एक आनंद, एक समाधान आपोआपच आतून प्रकट व्हायला लागतं. हा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा या अनुलोम विलोम प्राणायामाचा आहे. तर म्हणूनच हा अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे तो कपालभाती सारखाच 25 ते 30 मिनिट अवश्य करायचा आहे. सुरुवातीला 5 मिनिटापासून सुरुवात करा आणि थांबत थांबत तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल तर थोडंसं थांबायचं आहे, नॉर्मल श्वास घ्यायचे आणि परत ही अनुलोम विलोम प्राणायामाची क्रिया सतत नियमितपणे करत राहायची. तर हा अनुलोम विलोम प्राणायाम आपण 25 ते 30 मिनिट करणार आहोत. याची क्रिया काय आहे मी सांगितलं होतं आता. डावीकडून श्वास भरून घ्यायचा आहे, उजवीकडून त्या श्वासाला बाहेर सोडायचं आहे, परत उजवीकडूनच श्वास भरून घ्यायचा आहे आणि डावीकडून तो श्वास बाहेर सोडायचा आहे. अतिशय सोपी क्रिया आहे, हे एक आवर्तन. तर अशी 25 ते 30 मिनिट आवर्तनं आपल्याला नियमितपणे करायची. सध्याच्या या कोरोनाच्या काळामध्ये हा अनुलोम विलोम प्राणायाम अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या अनुलोम विलोम प्राणायामानंतर फक्त आणि फक्त मानसिक स्थिती सुधारण्यासाठी म्हणून आपल्याला 2 प्राणायामाच्या क्रिया करायच्या आहेत. तर मनस्थिती चांगली ठेवण्यासाठीचेच हे 2 प्राणायाम आहेत. त्यातला पहिला प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम आणि दुसरा म्हणजे उद्गीत प्राणायाम. या 2 प्राणायामाच्या क्रिया आपण शेवटच्या बघणार आहोत. या प्राणायामाने मन शांत होतं, मनाला स्थिरता येते, मन एकाग्र होतं, मनावर आलेलं संकटाचं सावट जे आहे ते निघून जातं, मन खंबीर होतं, कुठल्याही संकटाशी लढायची शक्ती आपल्या मनामध्ये येते. तर ही शक्ती देण्याचं काम हे 2 प्राणायाम करतात. आणि याचबरोबर सध्याच्या काळामध्ये लोकांना निद्रानाशाचा त्रासही जडलेला आहे. एक भीतीचं वलय अवतीभोवती असल्यामुळं रात्रीची झोपही सध्या लोकांना शांत लागत नाही. कोरोना आपल्या घरावर, आपल्या परिवारावर कधी झडप घालेल आणि त्याची शिकार आपण कधी होऊ, ही कायमची भीती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रात्रंदिवस आहे. त्याच्यामुळं रात्रीची झोपसुद्धा लोकांची उडालेली आहे. तर ही रात्रीची जी झोप आहे ती पूर्णपणे शांततेत व्हावी आणि शांत झोप लागल्यानंतरचा सकाळचा दिवस फ्रेश तुमचा असावा, याच्यासाठी रात्री झोपताना पण तुम्ही या प्राणायामाच्या 2 क्रिया बेडवर बसल्या बसल्या करू शकता. भ्रामरी प्राणायाम आणि उद्गीत प्राणायाम. या दोन्ही प्राणायामामुळं तुम्हाला रात्रीची झोप शांत लागायला लागेल, मनाची भीती आहे ती भीती निघून जाईल आणि काही वाईट स्वप्न पडत असतील, ज्याला स्वप्नदोष असं म्हणतो, किंवा एखादी झोप थोडीशी झाली आणि परत जाग आली, अशी जी झोपमोड ज्याला म्हणतो आपण, तर हे काही होणार नाही आणि रात्रीची एक अतिशय शांत सलग झोप तुम्हाला लागेल. रात्री अंथरुणावर बसल्यानंतर सुद्धा हे 2 शेवटचे प्राणायाम तुम्ही करू शकता. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत भ्रामरी प्राणायाम. कसा करायचा हा भ्रामरी प्राणायाम? दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी सुरुवातीला दोन्ही कान बंद करायचे. कान बंद करण्याची एक स्थिती आहे, प्रक्रिया आहे.
कानाचा हा जो बाहेरचा भाग आहे, हा जो भाग आहे तो अंगठ्याने असा आत दाबायचा आहे आपल्याला. अशा स्थितीत आपल्याला दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करायचे. करंगळी आणि मधली 2 बोटं आहेत त्याच्यानी डोळ्याच्या आणि नाकाच्या मध्ये जो पॉईंट आहे त्या पॉईंटला हलका दाब आपल्याला द्यायचा आहे. बुबळावर बिलकुलही दाब द्यायचा नाही. तर ही शास्त्रशुद्ध पद्धत जी आहे ती लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे जर तुम्ही प्राणायामाच्या क्रिया केल्या तर त्याचे फायदे तुम्हाला खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. तर दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी दोन्ही कान बंद केलेत आपण. करंगळी आणि मधली 2 बोटं आहेत त्याच्यानी डोळ्याच्या आणि नाकाच्या मध्ये जो पॉईंट आहे त्या पॉईंटला हलका दाब दिला आहे. आपलं पहिलं बोट जे आहे ते भुवईच्या वर कपाळावर हलकं आपण दाबून ठेवलं आहे. याच्यानंतर दीर्घ श्वास आपल्याला भरून घ्यायचा आहे. तोंड बंद ठेवायचं आहे आणि घशातून आवाज करत त्या श्वासाला बाहेर सोडायचं. आपण बघणार हा भ्रामरी प्राणायाम 3 वेळा, 5 वेळा, 11 वेळा आणि 21 वेळा सुद्धा तुम्ही रोज करावा. याच्यानी मन शांत आणि स्थिर होईल. अनामिक जी भीती मनात आहे ती भीती निघून जायला याच्यानी मदत होईल. आणि ज्यांना मेडिटेशन करायचं, ज्यांना ध्यानधारणा करायची, त्याच्या आधी त्यांनी हा भ्रामरी प्राणायाम आणि उद्गीत प्राणायाम अवश्य करावा. याच्यामुळं मेडिटेशन करण्यासाठी खूप लवकर मनाची एकाग्रता तुम्हाला मिळून जाईल. तर हा भ्रामरी प्राणायाम रोज 11 वेळा, 21 वेळा दोन्ही वेळेला अवश्य करा. आणि याच्यानंतरचा जो प्राणायाम आहे उद्गीत प्राणायाम. उद्गीत प्राणायाम म्हणजे ओमचा उच्चार. तर हा ओमचा उच्चार पण आपल्याला रोज करायचा आहे 11 वेळा, 21 वेळा. कसा करायचा सुरुवातीलाही आपण बघितलेला आहे, आताही आपण बघणार आहोत. दीर्घ श्वास छातीत भरून घ्यायचा आहे. हा उद्गीत प्राणायाम रोज मी आता सांगितल्याप्रमाणे 21 वेळा करा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा. याच्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर डोळे बंद करून शांतपणे हाताची ही ध्यान मुद्रा ठेवून ध्यानावस्थेत अवश्य बसू शकता. त्यालाच मेडिटेशन असं म्हणतात. या मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये श्वासावर लक्ष ठेवावं. मंद श्वास घेत तुम्ही मेडिटेशन अवश्य करा. त्याच्यामुळेही मनाला तुमच्या शांती मिळेल, मन एकाग्र होईल. तर असं हे कोरोनाचं पॅकेज आपण काही आसनं बघितली, काही व्यायाम बघितले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राणायामाच्या काही क्रिया आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळं दिवसाची सुरुवात नकारात्मक विचारांनी न करता या योगाच्या माध्यमातून, योग साधनेच्या माध्यमातून सकारात्मक विचारांनी करा, चांगल्या विचारांनी करा. मला जगायचं आहे, मला मरायचं नाही आहे, मला कोरोनाशी लढायचं आहे, तेवढी शक्ती माझ्यामध्ये आहे आणि ही शक्ती मला या योग साधनेतून मिळणार आहे, असा सकारात्मक विचार करून जर तुम्ही ही योग साधना करून दिवसाची सुरुवात केली तर 100% तुमचा दिवस अतिशय सुंदर जाईल, शांततेत जाईल. कुठल्याही प्रकारची व्याधी तुमच्याजवळ येणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. स्वतःला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी किंवा कुठल्याही रोगापासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी योग साधनेचा दिनचर्येत अवश्य वापर करा. कारण आता स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं एकच आम्ही सांगतोय, करो योग रहो निरोग. ओम.